नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने आणि शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाची असणारी एक याचिका म्हणजेच ब्रीच कोर्स याचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाचा परिणाम नेमका आता शिक्षक भरतीवरती किती होणार, यामध्ये कोणाला किती आणि कशी संधी भेटणार, त्याचप्रमाणे जो काही नियम होता NCTEचा तो नियम आणि DED BED धारकांना कोणत्या प्रकारे आता संधी भेटेल, त्याचप्रमाणे आता 20 ऑगस्टला जी CTETची एक्झाम आहे त्याचा शिक्षक भरतीसाठी कसा फायदा होईल आणि अजून एक याचिका बाकी आहे ती म्हणजे CTET अपेअरवाल्यांच्या विरोधामध्ये टाकलेली जी याचिका होती ती आणि एकूणच याचा कट ऑफवरती देखील निश्चितच परिणाम होताना आपल्याला दिसणारच आहे, त्यामध्ये काहीच वाद नाही। आणि आत्तापर्यंतच्या संच मान्यता आणि बिंदू नामावली आधार अपडेशनची जी प्रक्रिया आहे त्याबद्दलची आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जी अपडेट आहे मित्रांनो ती ब्रीच कोर्स संदर्भामध्ये आहे। आता ब्रीच कोर्स हा नेमका काय आहे ते तुम्हाला आतापर्यंत एवढ्या दिवसांमध्ये तर नक्कीच समजलं असेल की ब्रीच कोर्स म्हणजे जे विद्यार्थी BEd झालेले आहेत परंतु ते पहिली ते पाचवीसाठी TET पेपर 1 पास आहेत परंतु त्यांचं DED नाही, त्यांचं BEd झालेलं आहे म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस BEd झालेलं आहे परंतु त्यांनी पेपर 2 पास होणं अपेक्षित आहे परंतु काही विद्यार्थी पेपर 1 आणि 2 दोन्हीही देतात, त्यामुळे त्यांचा पेपर 1 हा ते पास आहे आणि त्या अनुषंगाने ते पहिली ते पाचवीसाठी देखील पात्र ठरत होते जर ह्या ब्रीच कोर्सचा निकाल लागला नसता तर। इतर राज्यांचा विचार केला तर आत्तापर्यंतच्या जितके काही तज्ज्ञ आहेत त्यांच्या सगळ्यांनाच जवळजवळ 90% गॅरंटी अशी होती की हा निकाल जो आहे तो BEdच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांच्या पॉझिटिव्ह दृष्टीने लागेल, परंतु नेमका हा निकाल लागला तो DEdच्या विद्यार्थ्यांच्या पॉझिटिव्ह बाजूने। त्यामुळे सर्व DEd धारकांचे निश्चितच अभिनंदन, कारण याचा खूप मोठा फायदा हा DEdवाल्यांना झालेला आहे। परंतु BEdवाल्यांनी देखील नाराज होण्याचं काहीच कारण नाही, असं समजायचं की ती गोष्ट आपल्या हक्काचीच नव्हती, त्यामुळे त्यांना देखील पुढे संधी भेटणार आहे, ती कशी ते आपण नंतर पाहूया। यामध्ये आता निकाल बघा, सुप्रीम कोर्ट ने NCTE के गैजेट नोटिफिकेशन 28 जून 2018 को खारिज कर दिया। आनंदाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे, परंतु आता DEdवाल्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आणि अतिशय आनंदाची बातमी नक्कीच आहे, त्यांचं अभिनंदन, परंतु BEdवाल्यांनी त्याच्यामध्ये नाराज होण्याचं काहीच कारण नाही। त्यामुळे या ठिकाणी BEdवाल्यांना संधी पहिली ते पाचवीसाठी तर भेटणार नाही, आता हे या ठिकाणी फिक्स झालेलं आहे। आणि NCTEचा जो काही नियम होता, गॅजेट काढलेलं होतं, ते देखील या ठिकाणी रद्द ठरवण्यात आलेलं आहे। आता यापुढे होणार काय, जे DEdचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज अशी की DEdला जर आपण विचार केला, जर शिक्षण हक्क कायदा आहे, जो आपला शिक्षण हक्क कायदा आहे त्यानुसार पहिली ते पाचवीसाठी किंवा काही वर्ग पहिली ते आठवीसाठी शिक्षण हे कंपल्सरी केलेलं आहे, त्यांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळावं, त्यामुळे त्यांच्या स्कूल ह्या जास्त आहेत, त्यामुळे DEdवाल्यांना संधी ह्या जास्तच असतात, परंतु त्यामध्ये शिक्षण हक्क कायद्यामुळे पहिली ते पाचवीचे वर्ग हे जास्त असतात, त्यातल्या त्यात पहिली ते आठवीपर्यंत आहे, परंतु गाव पातळीवर पहिली ते पाचवी, पाचवी ते 10वी, 10वी ते 12वी अशा प्रकारचा एक गट असतो, त्यामुळे पहिली ते पाचवीवाल्यांना या ठिकाणी जास्त शाळा असल्यामुळे जास्त जागा देखील असतात। अजून BEdवाल्यांचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या ठिकाणी होतं काय की BEdसाठी सब्जेक्ट हा स्पेशलायझेशन नसतो, जसं BEdवाल्यांना स्पेशल सब्जेक्टची गरज असते, विषयानुसारच शिक्षक त्या ठिकाणी भरले जातात, परंतु DEdवाल्यांसाठी स्पेशलायझेशन नसतं, त्यामुळे त्यांना DEd प्लस TET किंवा CTETचा पेपर 1 पास असेल तर ते त्या ठिकाणी पात्र असतात, परंतु BEdमध्ये बराच गोंधळ असतो, विषयानुसार शिक्षक आणि CTET किंवा TTE पेपर 2 पास असणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे DEdवाल्यांसाठी ही खूप मोठी चांगली आणि सुवर्ण संधी आहे की त्यांना ऑलरेडी जागा जास्त असतात आणि त्यातल्या त्यात त्या शिक्षकांना स्पेशलायझेशन नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक DEdवाला त्याच क्षमतेने त्या ठिकाणी पात्र ठरतो, परंतु BEdचं असं नसतं, विषयानुसार त्या ठिकाणी कधी कधी विषयाला जागा नसेल
तर बी एडवाल्याला मागे सरकावं लागतं. परंतु डी एडवाले हे सगळ्या विषयांसाठी पात्र ठरत असतात. कला शिक्षक सोडून ते सगळ्या विषयांसाठी पात्र ठरत असतात, त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या जातात. आता बी एडवाल्यांनी नेमकं काय करायचं, तर बी एडवाल्यांनी अजिबात नाराज व्हायचं नाही. त्यांना 6वी ते 8वीसाठी जर तुम्ही TET पेपर 2 पास असेल तर 6वी ते 8वीसाठी पात्र ठरता. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीसाठी देखील त्या ठिकाणी पात्र ठरता. त्यामुळे अगदीच कमी वर्ग आहेत असं काही नाही. तुम्ही 6वी ते 12वीपर्यंत तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 6वी ते 8वी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही 9वी 10वी 11वी 12वी अशा 6 वर्गाला त्या ठिकाणी नक्कीच पात्र ठरता. त्यामुळे त्यात अगदी चुकीचं किंवा तुमच्या विरोधात हे निर्णय गेलेला असला तरीसुद्धा टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. त्यातही असं समजा की ते आपल्यासाठी आपल्या हक्काची गोष्ट नव्हती. त्यामुळे अजिबात जास्त विचार करू नका. कोर्सचा निकाल याचिकेचा निकाल आज लागला ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण 20 ऑगस्टला CTETचा पेपर आहे. त्यामुळे 20 ऑगस्टला आता बी एडवाल्यांसाठी ते पेपर 1 पास असतील. कदाचित चुकून असंही कितीतरी मुलांचं होतं की ते बी एड झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहे, परंतु ते पेपर 1 आणि 2 देताना चुकून त्यांचा पेपर 2 ते फेल होतात आणि पेपर 1 पास होतात. असे कितीतरी विद्यार्थी असतात. मग त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की 20 ऑगस्टला CTETची एक्झाम आहे आणि त्या एक्झाममधून ते नक्कीच पास होऊ शकतात. कारण ही एक्झाम TETच्या मानाने जास्त सोपी असते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे की 20 ऑगस्टच्या आधी तुम्हाला ब्रिज कोर्सचा निकाल समजलेला आहे. त्यामुळे तुम्ही उरलेल्या जे काही अतिशय 5-6 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही CTET पास करू शकता. आणि अशी कितीतरी उदाहरणं आहे. फक्त पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि काही महत्त्वाच्या कीवर्ड्सवर देखील विद्यार्थी CTET पेपर सुटतात. त्यामुळे बी एडवाल्यांसाठी पेपर 2 हा पास होण्यासाठी CTET ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे ही संधी चुकूनही तुम्ही गमावू नका. त्याचप्रमाणे पुढची आहे आपली CTET याचिका. आता CTET ॲपियर विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये ही एक याचिका टाकण्यात आली होती. तिचा निकाल देखील 19 तारखेला आहे. परंतु आता ही याचिका जरी CTETवाल्यांच्या बाजूने असेल किंवा विरोधात असेल, त्यामुळे कोणत्या तरी ती एका बाजूने तर लागणार. जर CTET ॲपियरवाल्यांच्या बाजूने लागली तर जे ऑलरेडी पास आहेत त्यांची मनं दुखावणार. आणि जर ती CTET ॲपियरवाल्यांच्या विरोधात लागली तर ते ॲपियरवाल्यांचे म्हणजेच जे ऑलरेडी आता पास झालेले आहेत एप्रिल महिन्यामध्ये त्यांची मनं या ठिकाणी दुखावणार. त्यामुळे एक गोष्ट तर निश्चित होणार की एक जण दुखावणार आणि एक जण खुश होणार. जसं डी एडवाल्यांच्या आणि बी एडवाल्यांच्यामध्ये या ठिकाणी ब्रिज कोर्स संदर्भात एक बाजू पॉझिटिव्ह, एकासाठी ती पॉझिटिव्ह असणार, तीच बाजू दुसऱ्यासाठी निगेटिव्ह आहे. म्हणजे वस्तुस्थिती तीच आहे, परिस्थिती तीच आहे, परंतु एकाच्या बाजूने ती विरोधात असणार, ती दुसऱ्यासाठी पॉझिटिव्ह असणार, ही परिस्थिती आहे. त्यामुळे CTETची याचिका जी आहे तिचासुद्धा निकाल 19 तारखेला म्हणजे लागावा, तो पुढे नक्कीच जाऊ नये. कारण आत्ता शिक्षक भरतीला सुरुवात होत आहे आणि शिक्षक भरतीमध्ये कुठलाही गोंधळ टाळण्यासाठी किंवा कोणताही गोंधळ संभ्रम निर्माण होऊच नये यासाठी CTET ॲपियरवाल्यांच्या विरोधात जी याचिका आहे तिचा निकाल 19 तारखेला आहे. तर ती डेट पुढे जाऊ नये, त्याच दिवशी तो निकाल लागावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपापल्या गोष्टी व्यवस्थित ठरवता येतील. कारण यामध्ये आपण पाहतो आहे 2.5 लाख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टेटची एक्झाम दिलेली आहे. कितीही ओढून ताडून आपण जागा बघितल्या तर 1 लाखाच्या आसपास जागा येणार नाही. 67,000च्या वरती असतील, परंतु 1 लाखाच्या आत नक्कीच असतील. म्हणजे 2.5 लाखांपैकी 1 लाख विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रोजगार निर्माण होणार. म्हणजे 1.5 लाख विद्यार्थी यामध्ये विनाकारण अडकलेले आहेत या शिक्षक भरतीच्या लेंदी प्रोसेसमुळे. त्यामुळे ही शिक्षक भरती जितकी लांबणीवर जाईल तितके अभियोग्यताधारक या ठिकाणी अडकतात आणि त्यांना त्यांची दिशा सापडत नाही. मग त्यांची दिशा शोधण्यासाठी त्यांना विलंब होतो. मग हा विलंब होऊ नये यासाठी ही अशा ज्या काही याचिका आहे बी एड कोर्सबद्दल, या ब्रिज कोर्स संदर्भात लागलेली याचिका, CTET ॲपियरवाल्यांच्या विरोधातील याचिका, ह्या याचिकेंची सुनावणी होऊन त्याचा रिझल्ट लागणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची दिशा सापडण्यास मदत होते.
आता याचा परिणाम निश्चितच टेटच्या कट ऑफवर होणार आणि तो 100% होणार. आता टेटच्या कट ऑफवरती कसा परिणाम होणार, तर डी एडवाल्यांच्या बाजूने याचा निकाल लागला, म्हणजेच या ठिकाणी बी एडवाले डी एडच्या जागांमधून ॲटोमॅटिकच ते बाहेर पडले गेले. म्हणजेच डी एडवाल्यांसाठी या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी झालं. जर डी एडवाल्यांसाठी कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी झालं तर त्यांचा कट ऑफसाठी नक्कीच थोडासा कमी लागणार. जर बी एडवाले देखील त्या ठिकाणी कॉम्पिटिशनची संख्या जास्त असणार तर कट ऑफ त्या ठिकाणी हाय लागणार, म्हणजेच जास्त कट ऑफ लागणार. परंतु ऑलरेडी जर बी एडचे विद्यार्थी या ठिकाणावरनं कमी झाले तर निश्चितच डी एडवाल्यांचा कट ऑफ देखील त्या ठिकाणी कमी लागणार. याच्या अपोजिट 6वी ते 8वीच्या वर्गातील शिक्षकांचं होणार. आता 6वीच्या पुढच्या शिक्षकांचं काय होणार, ह्या कॉम्पिटिशनमधनं मुलं जेव्हा पहिल्या पेपरवर गेले, 1ली ते 5वीच्या वर्गावर गेले असते तर या ठिकाणी कट ऑफ वेगवेगळे निश्चितच लागले असते. परंतु बी एडचे विद्यार्थी आता 6वी ते 8वीसाठीच पात्र, 9वी 10वी 11वी 12वी या वर्गांसाठी इकडचे कट ऑफ देखील हाय जाणार. म्हणजेच डी एडवाल्यांचा कट ऑफ या ठिकाणी कमी होणार आणि बी एडवाल्यांचा कट ऑफ या ठिकाणी जास्त लागणार. हे निश्चितच आपण सांगू शकतो. परंतु 100% त्या ठिकाणी ही गोष्ट खरी असते असं काही नाही, कारण कट ऑफ हा नेहमी बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतो. जसं की त्या ठिकाणी आपला सब्जेक्ट येतो, कास्ट येते, त्यानंतर आपल्याला जे टी ई टीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल. आता बी एडवाल्यांसाठी टी ई टी पेपर 1 तर विषयच येणार नाही, ते बी एडवाल्यांसाठी पेपर 2च असेल आणि डी एडवाल्यांसाठी पेपर 1. त्यामुळे तुमचा विषय, तुमच्या विषयाच्या नंतर तुमच्या कास्टनुसार, तुमच्या बिंदूनुसार, तुम्हाला विषयानुसार त्या ठिकाणी कोणती जागा शिल्लक आहे त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार. त्यामुळे कट ऑफ हाय लागणार एवढं निश्चित. डी एडवाल्यांचा कट ऑफ थोडासा खाली येणार, बी एडवाल्यांचा थोडासा हाय लागणार. जर आत्ता ब्रिज कोर्सचा निकाल लागला नसता तर ही परिस्थिती वेगळी असली असती. परंतु कोर्सचा निकाल लागल्याच्या नंतर परिस्थिती थोडी वेगळी असेल. आता डी एडवाल्यांचा खाली आणि बी एडवाल्यांचा थोडासा हाय लागणार. त्यातल्या त्यात जो तुमचा कट ऑफ आहे, तुम्हाला टेटला पडलेले मार्क्स, त्यावरती तुमचं पहिलं सिलेक्शन होणार आणि नंतर एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची निवड करून संस्थेकडे पाठवले जाणार आणि त्यातून तुमचं फायनल सिलेक्शन होणार. परंतु त्या फायनल सिलेक्शनमध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी मॅटर करणार, जसा विषय असेल त्याप्रमाणे. नंतर तुमची कास्ट, तुम्हाला आरक्षण, सामाजिक आणि समांतर, आरक्षणातलं आरक्षण आणि आरक्षणातलं आरक्षण, त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या ठरणार. तुम्ही कोणत्या बिंदूवर त्या ठिकाणी जाणार, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करणार आणि नंतर फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार. त्याचप्रमाणे आपण जर आधार अपडेशनची प्रक्रिया बघितली तर जवळजवळ ती पूर्ण झालेली आहे आणि संच मान्यता देखील बऱ्याच शाळांची ही पूर्णपणे होत आलेली आहे. काही शाळांची ही 100% पूर्ण झालेली आहे आणि बिंदू नामावली देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलं की काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. बिंदू नामावलीनंतर हे निदर्शनास येतं, तर त्या शिक्षकांचं समायोजन देखील चालू आहे. समायोजन प्रक्रियेमध्ये काही शिक्षकांचा त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील त्या ठिकाणी दिलेली आहे. ह्या देखील आपण 2-3 दिवस झाले न्यूज पाहतो आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची जो काही रोडमॅप आहे किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली नाही, ती व्यवस्थित चालू आहे, फास्ट चालू आहे. ही आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे, गुड न्यूज आहे. त्यामुळे आता कुठलीही निगेटिव्हिटी न ठेवता अगदी बी एडवाल्यांनी सुद्धा, जरी तुमच्या विरोधात असेल तरीसुद्धा एक्सेप्ट केलं पाहिजे आता ही गोष्ट आणि एक सकारात्मक विचार करून तुम्हाला 20 तारखेला पुन्हा एक संधी आहे. तुम्ही पेपर 2 पास व्हा आणि त्याचप्रमाणे जास्त जागा आल्या आणि जास्त संख्या त्या ठिकाणी बिंदू शिल्लक असतील तर त्यावेळेस तुमचं सिलेक्शन हे होणारच आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची काळजी न करता इतके दिवस तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, आताही पॉझिटिव्ह विचार करा आणि येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी तयार राहा. त्याचप्रमाणे आता ही जी काही CTET ॲपियरवाल्यांच्या विरोधातील याचिका आहे, या ठिकाणी होतं काय, आता ह्या विद्यार्थ्यांचा सुद्धा काय दोष आहे याच्यामध्ये. त्यांनी कुठे सांगितलं होतं की आम्हाला घ्या म्हणून, परंतु त्यामध्ये लिखित स्वरूपात असं होतं की त्यांनी
ते ॲप्लाय करू शकतात टेट एक्झामसाठी. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली. आता ही याचिका CTET विरोधामध्ये ती टाकलेली आहे त्या ॲपियर मुलांच्या, परंतु त्यामध्ये ह्या मुलांचा काहीच दोष नाही. जर ती मुलं थोडी ती बोलली होती स्वतःहून की आम्हाला तुम्ही याच्यामध्ये सामील करून घ्या, आणि शिक्षक भरतीची किती वर्ष सगळे लोक वाट बघतात, हा अनुभव बाकीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे जे CTET वाले आहेत त्यांना आपण विनाकारण उगाचच विरोध करत बसण्यात काहीच अर्थ नाही, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण भरपूर वर्षानंतर पुन्हा शिक्षक भरती झालेली आहे, आत्ता होत आहे, आणि पुढे काय होईल हे आपल्याला आत्ताच सांगू शकत नव्हतो. जसं की ब्रिज कोर्सचा निकाल हा अनपेक्षित लागलेला आहे. कोणीही अपेक्षा केली नसेल की तो DED वाल्यांच्या बाजूने लागेल, परंतु हा इतर राज्यांचा विचार केला तर तो निकाल BED वाल्यांच्या बाजूने 90% लागण्याची शक्यता आहे, असं खूप लोक सांगत होते. तज्ज्ञांच्या मतानुसार हे सांगण्यात येत होतं, परंतु झालं उलटं. त्यामुळे पुढे काय होईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे विनाकारण हे CTET ॲपियरवाल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढणं हे चुकीचंच आहे असं मला वाटतं. कारण त्या मुलांचा दोष नाही, त्या नोटिफिकेशन तसं होतं म्हणून त्या मुलांनी फॉर्म भरला. नोटिफिकेशनमध्ये ॲपियरवाल्यांना संधीच दिली नसती तर ते कशाला इथे आले असते. म्हणजे आधी जेवायला ताट वाढायचं आणि नंतर ते काढून घ्यायचं आणि खाऊ नको बोलायचं, अशी अवस्था या ठिकाणी होते. त्यामुळे त्या मुलांचा काहीच दोष नाही आहे यामध्ये, असं माझं पर्सनली मत आहे. त्यामुळे त्यांना विरोध करणं हे काही उपयोगाचं नाही. त्यामुळे आता जे झालं ते झालं आणि प्रत्येक गोष्ट होते ही चांगल्यासाठी होते असंच आपण समजूया. कारण न्यायालयीन प्रकरणं जी आहेत त्या प्रकरणांचा निकाल लागणं हे खूप गरजेचं आहे. आता कोणतीही गोष्ट घेतली तरी एक गोष्ट असेल तरी ती एका गटासाठी पॉझिटिव्ह असणार, तीच गोष्ट दुसऱ्या गटासाठी ही निगेटिव्ह असणार आहे. जी दुसऱ्या गटासाठी निगेटिव्ह आहे तीच गोष्ट पहिल्या गटासाठी पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे एकच गोष्ट आहे, मग ती एकाला पॉझिटिव्ह किंवा एकाला निगेटिव्ह असणारच आहे. मग अशा गोष्टींमध्ये ही प्रोसिजर पुढे न जाता पटापट त्याचे निकाल लागणं हे खूप गरजेचं आहे. कारण येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये कोणताच अडथळा नको या उद्देशाने 19 तारखेला देखील याचा निकाल जो काही ज्याच्या बाजूने लागायचा आहे त्याच्या बाजूने लागो, परंतु तो लवकर लागो, त्याची डेट पुढे जाऊ नये. म्हणजे विद्यार्थ्यांना आपली दिशा ठरवता येते, त्यांना आपला डिसिजन घेता येतो. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करा, येणाऱ्या भरतीसाठी चांगली तयारी करा, लक्ष ठेवून राहा, त्यामध्ये कुठे चुकीच्या गोष्टी घडत नाहीत ना याची देखील खात्री करत राहा. आणि तुम्हा सर्वांनासुद्धा येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी नवीन जाहिराती जास्तीत जास्त येवोत अशी अपेक्षा ठेवूया. आणि जास्त जागा आल्यामुळे तुमच्या सर्वांचे नंबर लागोयात अशा अपेक्षा ठेवूया. अशा सदिच्छा देऊन थांबूया.